नमस्कार, स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इनसाइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती. आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळकांचे केसरीतील संकीर्ण लेख, दत्तकाची आवश्यकता. मागे न्हानवलीवर लिहिताना आम्ही असे लिहिले होते की आमच्या धर्माच्या नावावर पुष्कळ निरर्थक व अहितकारक चाली आल्या आहेत. मुसलमानी राज्यात धर्मशास्त्राचा बराच लोप होऊन त्यानंतर स्वभावताच ब्राह्मणी राज्यात त्यास फाजील महत्त्व प्राप्त झाल्यामुळे मूळ धर्मग्रंथात ज्या संस्काराचे किंवा चालींचे विशेष प्राबल्य नव्हते, ज्या तत्कालीन लोक धर्मदृष्ट्या आवश्यक, अनित्य आणि वैकल्पिक मानित असत, ते संस्कार किंवा त्या चाली आमच्या अज्ञानाने व फाजील भक्तीने प्रचारात येऊन शास्त्रात रूढीर्बलीयसी या न्यायाने आज आमच्या हाडास खिळून राहिल्या आहेत. अशा रीतीभाती संबंधाने शात्वनाने विचार करण्यास किती लोक आज तयार आहेत याचा प्रत्यय आमच्या वाचकास मागेच येऊन चुकला आहे. तथापि अशा गोष्टीबद्दल चर्चा कोणीतरी प्रथमतः सुरू केली पाहिजे हे मनात आणून आज शिरोलेखात नमूद केलेल्या संस्काराविषयी 2 शब्द लिहिण्याचे आम्ही योजिले आहे. गर्भाधान संस्कार शास्त्रदृष्ट्या अनावश्यक आहे. याबद्दल आता मेष स्वभावाच्या किंवा दुराग्रही किंवा लोका वाचून कोणास संशय राहिला असेल असे वाटत नाही. तथापि व्यवहारदृष्ट्या सदर संस्कारावर निरार्थकता व ग्राम्यता या 2 दोषाखेरीज हे दोष लहान आहेत असे नाही. दुसरा कोणताही आरोप ठेविता येत नाही. पण दत्तक संस्काराचा प्रकार याहून फारच निराळा आहे. धर्मदृष्ट्या पुत्राचे अभावी त्याचे काम करण्यास अनेक उपाय असतात. त्यापैकी हा ऑक्टिंग पुत्राचाच उपाय प्रचारात आल्यामुळे कित्येक लोकांच्या कष्टार्जित द्रव्याचा अपव्यय होऊन आज आपल्या देशाचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान होत आहे. यावरून असे कोणी समजू नये की ज्या वेळेस हा प्रघात सर्वत्र सुरू झाला त्यावेळेस व्यवहारदृष्ट्या त्याची काहीच जरुरी नव्हती. कोणत्याही राष्ट्राचा इतिहास त्याने अगदी वरवर वाचला असेल त्यास सुद्धा असे कळून येईल की धर्मात न सांगितलेला म्हणजे शुद्ध व्यावहारिक किंवा अर्धवट धर्मोक्त प्रघात एखाद्या काळी प्रचारात येण्यास त्या वेळची स्थिती बरीच कारणीभूत असते. पण एकदा काही कारणांनी एखादी गोष्ट प्रचारात आली म्हणजे कालांतराने ती कारणे नाहीशी झाली तरीही तो प्रचार सोडवत नाही. मनुष्याच्या मनाची प्रवृत्ती स्वभावताच होतील तितके कमी श्रम करण्याकडे असल्यामुळे एखादा चालू प्रघात आपल्यास किती हितकारक आहे व त्याचे जागी दुसरा एखादा प्रघात सुरू केल्यास त्यापासून आपणास काय काय फायदे किंवा तोटे होतील याचा पूर्ण विचार करण्यास जे मानसिक श्रम लागतात ते करण्यास फारच थोडे लोक तयार असतात. व या थोड्यापैकी विचारातील एखादा नवा प्रघात पूर्वीच्या पेक्षा हितकारक ठरल्यावरही पुराणमित्ते व न साधू सर्व न चापी काव्य नवमित्यवध्यम असे म्हणून तो नवीन प्रघात अंमलात आणणारा एखादा सापडल्यास विरळा. सुधारणेस जेवढे म्हणून अडथळे आले आहेत तेवढे याच कारणामुळे होत. तथापि मनुष्याच्या मनाच्या या स्वाभाविक प्रवृत्तीपासून काहीच फायदा होत नाही असे म्हणता येत नाही. अशी प्रवृत्ती नसती तर प्रतिदिवशी हजारो नवे फेरफार होऊन समाजाचे तारू कोणीकडे भटकले असते ते सांगवत नाही. शिवाय विचार केल्या वाचून जुनी म्हणूनच एखाद्या रीतीभातीस चिटकून राहण्याची जरी मनुष्याची प्रवृत्ती असली तथापि त्याच्या विचारशक्तीचे प्राबल्य असल्यामुळे हळूहळू काही जुन्या रीती वाईट अशी त्याची खात्री करण्यास कठीण पडत नाही असे नसते. तर आज ज्या शेकडो नवीन रीती प्रचारात येत आहेत त्या कधी आल्या नसत्या असो. एवढी प्रस्तावना करण्याचे कारण इतकेच की शिलालेखात सांगितलेल्या विषयाच्या संबंधाने चर्चा करतेवेळी तरी अंमलात आणण्याची गोष्ट निराळी. हा प्रघात आज बरेच दिवस सुरू आहे. यापेक्षा जास्त काही आहे की काय याचा विचार प्रत्येकाने शांतपणे करावा. आमच्या मते तर हा संस्कार धर्माप्रमाणे आवश्यक नसून तो ज्यावेळी प्रचारात आला त्यावेळी त्यापासून जे फायदे होते त्यापैकी हल्ली एकही फायदा होत नसून उलट त्याच्या शतपट नुकसान होत आहे. ह्यापैकी पहिला भाग धर्मशास्त्राचा व दुसरा केवळ अर्थशास्त्राचाच आहे असे म्हटले असता चालेल. दत्त संस्कार धर्मदृष्ट्या अनावश्यक ठरल्यावर मग त्यापासून व्यवहारात काय काय तोटे होतात हे सांगण्यास व समजण्यास ठीक पडेल. करिता प्रथमतः धर्मशास्त्रदृष्ट्या याचा विचार करून नंतर त्याच्या व्यावहारिक स्वरूपाकडे वळण्याचा आमचा इरादा आहे. शिवाय असे केल्याने धर्मसंस्काराचा व्यवहारदृष्ट्या एकदम विचार झाल्यास व्रताधर्माभिमानाची जी फुकट काव होते तीही बंद पडेल. धर्मसंबंधाने केवळ युक्तीने विचार करण्याचा प्रघात कोणत्याही देशात अजून पूर्णपणे पडला नाही. तथापि स्वधर्म निधन श्रेय या गीतावाक्यास मान डोलविणाऱ्या व कागद सांख्य व वेदांत या मतांचा एकाच जातीखाली समावेश करणाऱ्या लोकांमध्ये तो जितका असावा तितका नाही याचे आश्चर्य वाटते. आम्हास आज जी उपवत दातात एवढी जागा अडवावी लागली त्याचेच तरी बीज हेच. असो,
लिहिता लिहिता हा लेख बराच लांबल्यामुळे आज दत्तक संस्काराच्या ज्या भागाविषयी आम्ही लिहिण्याचे योजले होते तो तसाच राहिला. करिता पुढील खेपेस या संस्काराच्या आवश्यकतेसंबंधाने धर्मशास्त्रकारांचे काय म्हणणे आहे ते व एकंदर धर्मदृष्ट्या या संस्कारास किती महत्त्व येते ते सांगून नंतर त्यात अर्थशास्त्राचे संबंधाने जे 2-4 मोठ्या महत्त्वाचे विचारार्ह मुद्दे आहेत त्याचकडे वळू. या विषयावरील सर्व विचार एका निबंधात नाहीत हे वरील प्रस्तावावरून वाचकाच्या लक्षात आलेच असेल. मागील अंकी असल्या विषयाच्या संबंधाने लोकांच्या सुधारण समजुती कशा प्रकारच्या आहेत व त्या सोडण्यास ते कितपत तयार असतात वगैरे गोष्टींचे निरूपण केले. आता मागे सांगितल्याप्रमाणे या विषयाच्या पहिल्या भागाकडे म्हणजे धर्मदृष्ट्या या संस्काराची कितपत जरूर आहे या मुद्द्याकडे वळू. धर्मशास्त्रावरील जुने ग्रंथ पाहिले तर असे दिसून येईल की फार प्राचीन काळी दत्तकाचा प्रघात हल्ली आहे तितक्या जारीने सुरू नव्हता, किंबहुना त्यास मुळीच महत्त्व नव्हते असे म्हटले असता चालेल. दत्तकावर हल्ली जेवढे म्हणून उपलब्ध ग्रंथ आहेत तेवढ्या सगळ्यातून दत्तक संस्काराचे मूळ म्हणून जी वचने दिली आहेत ती सर्व स्मृती ग्रंथातून घेतली आहेत. आता एवढ्यावरून स्मृतिकारापूर्वी दत्त संस्कार नव्हता असा अनुमान करता येत नाही हे खरे. तथापि स्मृतिकारापूर्वी या संस्कारास विशेष महत्त्व नव्हते असे म्हणण्यास काही हरकत दिसत नाही. वेदातून ना पुत्रेण लोकस्थी पुत्रेण लोकान जयती एप वा अनृण य पुत्री वगैरे पुत्राने स्वर्ग प्राप्ती होते, पुत्राने पित्रांचे ऋण फिटते इत्यादी अर्थाची वाक्य सापडतात. परंतु मनु याज्ञवल्क्य वगैरे स्मृतीतून अमक्याने दत्तक घ्यावा अमक्याने घेऊ नये, एकच मुलगा असल्यास दत्तक देऊ नये वगैरे जे नियम आढळतात ते वेदात दिले नाहीत. शिवाय स्मृतिकारांनी नापसंत केले असते असे दत्तक झाल्याची उदाहरणेही वेदात सापडतात. विश्वामित्राने आपले 100 पुत्र हयात असतानाही शनुशेपास आपला पुत्र केल्याची कथा ऋग्वेदात आहे व यजुर्वेदात अग्नि ऋषीने आपले सर्व मुलगे और्व ऋषीस दिल्याचे सांगितले आहे. सदरहून दोन्ही उदाहरणे मनवादी शास्त्रकाराच्या मते अशास्त्र आहेत. मग आमच्या बादशाहिनीच्या नामदार कोर्टात खटला येता तर त्याचा वेस्ट्राप ऋषींनी काय निकाल केला असता हे सांगावयास नको. कलियुगात औरास पुत्राचा जागा भरण्यास दत्तकाखेरीज दुसरा उपाय नाही तशी पूर्वी स्थिती नव्हती. धर्मग्रंथातून औरास पुत्र सुद्धा एकंदरा 12 अधिक प्रकारचे पुत्र सांगितले आहेत व कलियुगातील ते सर्व प्रचारात असत. त्यामुळे हल्ली इतकी पूर्वी दत्तकावर झोड पडत नसे हे स्वाभाविकच आहे. वेदात तरी दत्तकाचे विशेष प्राबल्य नसल्यामुळे मुख्य कारण हेच असावे. रावसा मंडलीकृत इंग्रजी हिंदू धर्मशास्त्र पहा या ग्रंथात या प्रकरणाचा चांगला विचार केला आहे. रावसाहेबाच्या मते हा संस्कार खरोखर अनावश्यक असून त्यास हल्ली उगीच आवश्यक मानतात. या निबंधातील बराच भाग सदरील ग्रंथातून घेतला आहे. अधिक ते 12 पुत्र हे औरसो धर्मपत्नी जास्तच सम पुत्रका सुत क्षेत्रजा क्षेत्रजातत्सु सगोत्रेने तरे नवा गृहे प्रच्छन्न उत्पन्नो गूढजस्तु सुत स्मृतः कानीन कन्य काजातो माता महसुतो मता. असे आम्हास वाटते. वेदांत स्वर्गप्राप्तीचे पुत्रोत्पत्ती खेरेस दुसरे जे पुष्कळ उपाय आहेत याचवर व संततीत पाहिजे असे वाटल्यास वर सांगितलेल्या 12 पुत्रांपैकी एखाद्या तत्कालीन लोकनिर्वाह करीत असत. पुढे दिरापासून पुत्रोत्पत्ती करून घेण्याची लाज वाटण्याने म्हणा अगर सदर प्रघात कलियुगात चालू राहिल्यास घोर पातके होतील या भीतीने म्हणा. क्षेत्रजादी पुत्राचा प्रचार जेव्हा बंद झाला तेव्हा आमच्या दत्तोबांचे प्रस्थ सहजच माजत चालले व दत्तक देण्या घेण्याच्या कायद्याची कलमे पास होऊ लागली. ही कलमे स्मृती ग्रंथातूनच पहिल्यांदा आढळतात. यावरून हा फेरफार स्मृतिकालीच थोडा थोडा अंमलात येत चालला असावा असे अनुमान होते. तथापि स्मृतिकारास पूर्वीच्या 12 पुत्राचा विसर पडला नव्हता हे खाली लिहिलेल्या वाचनावरून ध्यानात येईल. परंतु कालांतराने तेही जाऊन अलीकडे तर दत्तकाखेरीज स्वर्गाचे दरवाजे खुलेच होत नाहीत असा लोकांचा समज होऊन बसला आहे. वरील हकीकतीवरून हा समज किती यथार्थ आहे याची थोडी बहुत कल्पना वाचकास आलीच असेल, परंतु याची विशेष फोड होणे इष्ट होय. करिता त्याच्या खुलासेवार विचारांस लागू वेदांत या संबंधाने उदाहरणे आहेत पण नियम नाहीत हे मागे सांगितलेच आहे. यावरून वेदकाली दत्तकाचे महात्म्य नव्हते असे होते. मनुस्मृतीत दत्तक का घ्यावा यास 2 कारणे सांगितली आहेत. ही कारणे आपण पुढील भागात पाहू. दत्तकाची आवश्यकता हा लेख पूर्ण ऐकण्यासाठी आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इनसाइट्स हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.